रेसिपीज बुक मराठी। आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय म्हणजे काढा हा कसा बनवायचा। तर काढा करण्यासाठी मी इथे साधारण 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। घशात जळजळ होणं, अपचन होणं, त्याचबरोबर वारंवार सर्दी आणि खोकला होणं यासाठी हा काढा अति उत्तम आहे। अगदी घरगुती आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच हा काढा बनवला जातो। त्याचबरोबर खूप जास्त गरमही होत नाही आणि थंडीच्या दिवसांमध्ये याचं सेवन जर तुम्ही रोज केलं तर पूर्ण 2-3 महिने तुम्हाला सर्दी खोकला होणारच नाही। तर बघा, आपलं पाणी थोडंसं गरम झालं आहे की त्यात हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे। सर्वप्रथम गुळाचा 1 खडा घालून घ्यायचा आहे। मुठभर आपल्याला तुळशीचे पानं घालून घ्यायचं आहे। 1 इंच आलं घालून घ्यायचे आहे। इथे 10 ते 12 लिंबाच्या झाडाची पानं घालून घ्यायची। त्याचबरोबर इथे 5-6 आपण मिरे घातले आहेत, काही लवंग घातले आहे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। हे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेलं आहे, तिथूनही तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपल्याला हे पाणी अर्ध्या क्वांटिटीमध्ये उकळून घ्यायचं आहे। म्हणजे 1 ग्लास आपण पाणी घातलं तर साधारण 1 ते 1.5 कप आपलं पाणी होईल एवढं याला छान उकळून घ्यायचं। जर पाण्याचा रंग अशा पद्धतीने चेंज झाला, म्हणजे असा कलर आला आपल्या पाण्याला, की समजून जायचं आपला काढा हा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे। हा काढा तुम्ही रोज दिवसातून एकदा तरी घ्यायला हवा। त्याचबरोबर 1-2 दिवसामधनं जरी घेतला तरीही चालेल, सर्दी खोकला होणार नाही। त्याचबरोबर आपल्याला डायजेशनचं प्रॉब्लेम असतं तेही क्लिअर होतं, पोट साफ होतं आणि कुठल्याही प्रकारचा आजार आपल्याला होण्यास हे टाळतं। मुलांना वारंवार सर्दी खोकल्याची औषध देण्यापेक्षा त्यांना आपण रोज हा काढा करून दिला तर त्यांची इम्युनिटी पॉवरसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये ग्रोथ। तर तयार आहे सर्दी खोकला ताप यावर रामबाण उपाय असा घरगुती काढा। तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला आपले रिप्लाय कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। सोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनसुद्धा नक्कीच प्रेस करा।